काही मुलींना आणि महिलांना काजळ लावायला खूप आवडतं। चेहऱ्यावर काही मेकअप केला नाही आणि फक्त डोळ्यांना काजळ जरी लावलं तरी एकदम फ्रेश आणि सुंदर लुक मिळतो। थोडंसं काजळ आपल्या सोप्या आणि साध्या लुकला एकदम खुलवतं। एवढंच नाही तर यामुळे तुमचे डोळेही मोठे आणि उठावदार दिसतात। बऱ्याच मुली किंवा महिला शाळा, कॉलेज किंवा कामासाठी तासनतास बाहेर असतात। ऊन आणि हवेमुळे डोळ्यातून पाणी येऊ शकतं, घाम येतो, त्यामुळे डोळ्याखालचं काजळ पसरतं आणि सुंदर दिसणाऱ्या डोळ्यांचा लुक देखील बिघडतो। हेच डोळ्याखालचं काजळ पसरू नये आणि ते स्मच प्रूफ राहावं यासाठी काजळ लावताना तुम्ही काही सोप्या टिप्स फॉलो केल्या पाहिजे। काजळ पसरू नये म्हणून कोणत्या टिप्स वापराव्या हे आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊयात। नंबर 1, काजळ लावण्यापूर्वी तुमचा चेहरा स्वच्छ धुवून नीट कोरडा करून घ्या। त्यानंतर एखादा स्वच्छ टॉवेल घेऊन डोळ्यांच्या आजूबाजूचा भाग नीट कोरडा करा। त्यानंतर जर तुम्ही काजळ लावलं तर तुम्हाला एक मॅट फिनिश लुक मिळतो आणि काजळ देखील कमी पसरतं। नंबर 2, बऱ्याचदा मुली काजळ हे वॉटर लाईनवर लावतात, ज्यामुळे काजळ पसरण्याची शक्यता जास्त असते। काजळ पसरू द्यायचं नसेल तर तुम्ही वॉटर लाईन ऐवजी ते लॅश लाईनवर लावा, म्हणजे जिथे आपल्या पापण्या असतात तिथे काजळ लावा। नंबर 3, डोळ्यांना उठावदार लुक देण्यासाठी तुम्ही काजळ लावल्यानंतर पापण्यांवर थोडी पावडर लावा। आपण मेकअप पावडर देखील वापरू शकता। असे केल्याने तुमची डोळ्यांभोवतीची जी त्वचा आहे ती कोरडी होईल आणि घामही येणार नाही। काही केल्या काजळ टिकत नसेल तर तुम्ही जेल लाइनर वापरू शकता। हे घट्ट असतं आणि ते पसरत देखील नाही। पेन्सिल काजळच्या तुलनेत हे महाग असलं तरी ते दिवसभर टिकून राहतं। काजळ खरेदी करताना नेहमी काळजी घ्या। नेहमी स्मच प्रूफ, स्मूच फ्री आणि लॉंग स्टे काजळ खरेदी करा। अशा प्रकारचे काजळ आपला लुक बराच काळ टिकवून ठेवतात, तसेच आपल्या डोळ्यांना ठळक लुक देखील देतात। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा।